वेलकम बॅक टू माय चॅनल। मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मला ना सकाळी सकाळी खूप जास्त अशी क्रेविंग होत होती गार्लिक ब्रेड खायची, त्यामुळे म्हटलं आपण घरीच बनवूया। म्हणजे मी बऱ्याचदा बनवलेलं पण आहे गार्लिक ब्रेड। तर आज मी त्याची ना एकदम सिंपल साधी सरळ अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम सिंपल आहे, म्हणजे सिंपल पण आहे, टेस्टी पण आहे, गार्लिकी पण आहे, चीजी पण आहे, खूप ऑल इन वन आहे। आणि आता तर उन्हाळ्याची सुट्ट्या लागल्या आहेत मुलांना, तर मुलांच्या पण काही ना काही फरमाईशी असतातच, तर तुम्ही हे बनवू शकतात, एक बेटर ऑप्शन आहे। तर व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये मी शेअर करते, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपी वळूया। तर गार्लिक ब्रेडसाठी लागणारं साहित्य म्हणजे लसूण, मिरची, कोथिंबीर आणि बटर। तर इथे मी नाही म्हणता साधारणतः 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आणि हे मी मिक्सरला वाटून घेते। बरेच जण तेलावरती लसूण जे आहेत ते परतवून घेतात आणि मग त्याला मॅश करतात, पण मी हे असंच करते, मिक्सरला वाटून घेते। आणि मग मी पुढची प्रोसेस काय ना ते नीट दाखवते। म्हणजे तुम्ही असंच सुद्धा वापरू शकता, किंवा मी तुम्हाला दाखवते की लसूणचा कच्चेपणा कसा घालवायचा। तर हे जे लसूण आणि मिरची आहे ना ते मी वाटून घेतले, आणि इथे मी नाही म्हणतात 3 ते 4 टेबलस्पून बटर घेतले, आणि त्याच्यामध्ये मी हा ठेचा घालते मिरची आणि लसणाचा, आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे। आणि कोथिंबीर सुद्धा घालते। हे सगळं मिक्स केलं ना की हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं, स्टीलची आपली वाटी असते ना त्यात काढायचं, आणि मग ते ना एका पॅनवरती ठेवून गरम करायचं। आता इथे माझ्याकडे चिली फ्लेक्स सुद्धा होते थोडेसे, त्यामुळे मी चिली फ्लेक्स सुद्धा घातलेत। तुम्हाला जितकं तिखट हवं ना त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता। जर लहान मुलांसाठी करत असाल तर थोडंसं कमीच तिखट करा। आता हे चांगलं मिक्स करायचं, आणि नंतर मी एका वाटीमध्ये हे काढलंय, आणि बटर जे आहे ना ते चांगलं वितळून घेतलंय। तुम्ही असंच सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला कच्चेपणा चालत असेल तर। लसूण खरं तर कच्चा खाल्ला तर उलट चांगलंच आहे, पण कच्चेपणा आवडत नसेल ना तर तो बटर जे आहे ना ते थोडंसं गरम करून घ्या, म्हणजे लसणाचा जो कच्चेपणा आहे तर तो सुद्धा निघून जाईल। ठीक आहे। तर असं हे आपलं गार्लिकचं जे मिक्सचर आहे तर ते मी करून घेतले। आता इथे ना मी ब्रेड जे आहेत ना ते थोडेसे टोस्ट करून घेते। मी हे गार्लिक ब्रेड एअर फ्रायरमध्ये करते, तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता, पण त्याआधी ना मी थोडेसे ब्रेड जे आहेत ना ते थोडेसे टोस्ट करून घेते तव्यावरतीच। आता ब्रेड जे आहेत ते मी टोस्ट करून घेते। आता गार्लिक ब्रेड कसं करायचं नेमकं तर ते मी दाखवते। आता मी हे एअर फ्रायरमध्ये करते, त्यामुळे मी ब्रेड जे आहेत ते चांगले नीट सेट करून घेते, म्हणजे थोडीशी 2 ब्रेड बसतील ना इतकंच राहील। आणि म्हणून मग मी एक ब्रेड जो आहे तो थोडासा कट करून घेतला, आणि एकावर एक थोडंसं लेअरिंग करून घेतली, म्हणजे जो एक मोठा बेस तयार होईल त्याचा।
तर हे अशा पद्धतीने करायचं आहे आणि थोडंसं लाटण्याने फिरवलं म्हणजे ते नीट बसेल. म्हणजे एकावर एक जे मी बसवलं आहे ना तर ते नीट बसेल. मग मी ते लाटण्याने जरा फिरवून घेतलं आणि हे बघा हे बटर जे आहे ते चांगलं मेल्ट करून घेतले जेणेकरून लसणाचा जो कच्चेपणा आहे तर तो पण निघून जाईल. आणि हे आता आपल्याला ह्याच्यावरती ब्रेडवरती घालायचं आहे. आणि बटर जे आहे ना ते चांगलं लावायचं आहे, गार्लिक बटर, जेणेकरून एक गार्लिकचा बटरचा एक चांगला फ्लेवर येईल. नाहीतर फक्त चीजच लागेल. आता इथे बेसला चांगलं गार्लिक बटर लावून घेतलंय आणि आता मी चीज स्लाइस आहेत ना तर ते अप्लाय करते. म्हणजे एका बेसवरती चीज स्लाइस ठेवायच्या आहेत. 2 चीज स्लाइस वापरले आहेत मी. तुमच्याकडे मॉझरेला चीज असेल तर तुम्ही मॉझरेला चीजसुद्धा वापरू शकतात. बट मी हे मॉझरेला चीज जे आहे ते वरतून घालणार आहे. खाली मी चीज स्लाइस वापरले आहेत जेणेकरून चीजचा एक चांगला फ्लेवर येईल. आणि त्याच्यावरती परत गार्लिक बटर अप्लाय केलं आहे. गार्लिक बटरचा एक चांगला फ्लेवर आला पाहिजे म्हणून मी परत लावलं आहे. आणि थोडेसे मिक्स हर्ब्ससुद्धा घालते. या सगळ्याने आहे ना एक चांगला फ्लेवर येतो. म्हणजे अगदी कॅफेसारखा एक चव येते त्याला. आणि इथे ना माझ्याकडे ऑल सीझनिंग मसाला होता ऑरिकाचा तर तो मी वापरला आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा, नाहीतर नाही वापरला तरी चालेल. म्हणजे माझ्याकडे जे असतं ना ते मी खरं तर वापरत राहते. आणि त्याच्यावरती मी हा सेकंड जो बेस मी तयार केला होता तर तो त्याच्यावरती ठेवला आहे. आणि आता ह्याच्यावरती मी मॉझरेला चीज जो आहे तर ते घालणार आहे. इथे मी एक पेपर घेतला आहे, बटर पेपर एअर फ्रायरचा, आणि त्याच्यावरती मी ठेवलं आहे. आणि वरतून मॉझरेला चीज घालते. आता हे तुम्ही ना पॅनवरती सुद्धा करू शकता. पण पॅनवरती करताना ना गॅसचा फ्लेम आहे तो एकदम लो ठेवायचा, नाहीतर मग खालून करपायचे चान्सेस असतात. तर त्यामुळे थोडीशी त्याची काळजी घ्यायची आणि लो फ्लेमवरतीच करायचं आहे. नाहीतर कसं होतं ना की खालून तर तो हे होतं आहे क्रिस्पी होऊन जातो आणि वरचं जे मॉझरेला चीज आहे तर ते मेल्ट होत नाही लवकर. तर त्यासाठी एकदम गॅस लो ठेवायचा. आणि हवं तर एक पाण्याची वाटी ठेवायची बाजूला, जेणेकरून चांगली वाफ लागेल. आणि त्याच्या एक झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि चांगलं ते हे करून घ्यायचं, बेक करून घ्यायचं. आता इथे मी मॉझरेला चीज घातलंय आणि वरतून परत गार्लिक बटर घातलंय आणि मिक्स हर्ब्स घातले. म्हणजे गार्लिक बटरचा जो फ्लेवर आहे ना तो चांगला येणार आहे आणि चीजचा सुद्धा येणार आहे. तर त्यामुळे असं नाही होणार की बाबा एकदम गार्लिकचाच फ्लेवर येईल किंवा काय. तर चीजचा पण तितकाच फ्लेवर येईल, कारण की चीजसुद्धा तेवढंच घातलं आहे. आता हे मी एअर फ्रायरमध्ये बेक करून घेते. एअर फ्रायरमध्ये बेक करताना ना मी हे 10 मिनटं बेक केलं आहे. नाही म्हणता 180 किंवा 160 डिग्रीवरती तुम्ही करू शकता. फक्त एक 10 मिनटासाठी. आणि आपलं हे गार्लिक बटर आहे तर ते बेक झालं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त बेक झालं आहे. तर बघा किती भारी झालं आहे आपलं गार्लिक ब्रेड. आणि एकदम कॅफे स्टाईल आहे आणि कॅफे स्टाईलपेक्षाही थोडंसं भारी आहे असं मला वाटतं. म्हणजे घरच्या घरी बनवलं आहे
आणि तुम्हीच विचार करा की आता बाहेर जाऊन खायचं की आता घरी बनवूनच खायचं, म्हणजे इतकं भारी झालं होतं. आणि आता मी हे कट करून दाखवते, म्हणजे चीजचा पण तितकाच चांगला फ्लेवर आहे त्यात, आणि तो जो मेल्टीनेस असतो ना तो तर भारीच आहे. एक क्रिस्पी पण आहे, गार्लिक ब्रेडचा एक गार्लिक बटर जो आहे तर त्याचा फ्लेवर आहे, चीजचा फ्लेवर आहे, एकदम ऑल इन वन आहे आणि खूप छान लागतोय. म्हणजे कॅफेला तुम्ही बाजूला टाका ह्या गार्लिक ब्रेडच्या पुढे. म्हणजे मी माझ्या रेसिपीची असं कौतुक नाही करणार, पण खरंच खूप भारी झालं होतं. आणि तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की कसं झालं होतं, आणि नक्की एकदा ट्राय करा आणि खूप छान आहे. मग एकदम सिंपल सोपी अशी रेसिपी होती ना. नक्की एकदा करून बघा, आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत बाय बाय.